हॅलो एव्हरीवन, मी कॅन श्रुती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवोदयचा क्वेश्चन. ओके, माझ्या एका स्टुडंटनी मला क्वेश्चन हा विचारला होता. तर आपला क्वेश्चन काय आहे बघा, नवोदय मधला आहे हा क्वेश्चन. 0.6 डिवायडेड बाय 0.06 प्लस 0.4 डिवायडेड बाय 0.04 याचा आन्सर काय. ओके, सिम्प्लिफाय करायचा आहे आपल्याला हा क्वेश्चन. ओके, सो बघा तो कसा सॉल्व्ह करायचा. सगळ्यात आधी तर आपण ही गोष्ट तत्परतेने शिकली पाहिजे की 0.6 डिवायडेड बाय 0.06 याला सिम्प्लिफाय कसं करायचं. ओके, तर आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. फर्स्ट आपण 0.6 डिवायडेड बाय 0.06 ला सिम्प्लिफाय करून घेऊया. ओके, 0.06 ला सिम्प्लिफाय करून घेऊ पहिल्यांदा. सो बघा काय तो ना याला आपण सगळ्यात आधी डेसिमल जे आहे, अपूर्णांकाचा जो तो पॉइंट आहे, तो पॉइंट आपल्याला नको आहे. पॉइंट काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर सिंपल थिंग आहे. डेसिमल मध्ये डिनॉमिनेटर मध्ये बघा हा डेसिमल आणि हा न्यूमरेटर मधला हा डेसिमल मला नको आहे, मला ते काढून टाकायचं जेणेकरून आपण इझिली सिम्प्लिफाय करू शकतो. तर सगळ्यात आधी त्या पॉइंटच्या राईट हँड साईडला किती नंबर्स आहेत हे बघायचं. तर आपल्याला छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 2 नंबर दिसतात. ओके, न्यूमरेटर मध्ये 1 नंबर दिसतोय. ठीक आहे, याचा अर्थ खालच्या घरामध्ये 2 लाडू आहेत पण वरच्या घरामध्ये एकच लाडू आहे. तर त्या दोन्ही घराला आपल्याला बॅलन्स करायचंय. सो दोन्ही घरामध्ये सेम सेम लाडू पाहिजेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर ठीक आहे, तर आता दोन्ही घरामध्ये म्हणजेच खालच्या घरामध्ये आणि वरच्या घरामध्ये जर आपल्याला तो डेसिमल काढून टाकायचा असेल, नको असेल, तर दोन्ही साईडला जेवढे मॅक्झिमम लाडू असतील तेवढे द्यायचे. फॉर एक्झाम्पल इथे 2 लाडू आहेत डिनॉमिनेटर मध्ये आणि न्यूमरेटर मध्ये किती आहे तुमचे, ओनली 1 आहे. तर आपल्याला न्यूमरेटर म्हणजे वरच्याच घराला आपल्याला 1 लाडू एक्स्ट्रा द्यायचंय. 1 लाडू काय करायचंय आपल्याला, एक्स्ट्रा द्यायचाय, जो दिला आपण. ओके, नाव नीट पहा आपल्याला क्वेश्चन चेंज कसा होतो हा आपला. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही साईडला जे काही आहे ते आपण बॅलन्स करण्यासाठी वरच्या घराला 1 लाडू एक्स्ट्रा देऊन टाकलेला आहे. सो हा डेसिमल जाण्यासाठी इथे शिफ्ट होऊ शकतो. दॅट मीन्स 60 पॉइंट. ओके, 00 काय असेल ते समोर. डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, तो हा इकडे शिफ्ट होणार. याचा अर्थ काय होणार, फक्त 6.00 जे काही असेल ते. आता डेसिमलच्या समोर जर झिरोच असतील, डेसिमलच्या समोर राईट हँड साईडला जर झिरोच असतील तर तो डेसिमल निघून जातो. म्हणजे आपला क्वेश्चन फक्त उरला काय, 60 डिवायडेड बाय 6. समजलं. आपल्याला 0.6 डिवायडेड बाय 0.06 चं कन्व्हर्जन आपण 60 डिवायडेड बाय 6 मध्ये कसं केलं ते. ओके, सिंपल आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला एक आपण सिम्प्लिफाय करून घेतलं. पहिली तर गोष्ट आपण काय केलं, सिम्प्लिफाय करून घेतलं. कशाला, 0.6 ला 0.6 काय झालं, डिवायडेड बाय 60 डिवायडेड बाय 6 झालं. ओके, प्लस सेम ॲज इथे पण पहा या क्वेश्चन मध्ये खालच्या घरामध्ये 2 लाडू जास्त आहेत, वरच्या घरामध्ये एकच लाडू जास्त आहे. लाडू इन द सेन्स आपल्या डेसिमलच्या समोर किती नंबर्स आहेत त्याला आपण म्हणूयात. आता खालच्या घरामध्ये जर 2 लाडू असतील, वरच्या घरात जर 1 लाडू असेल तर 101% वरच्या घरामध्ये दंगा होणार, हो ना. सो वरच्या घरामध्ये 1 एक्स्ट्राचा लाडू देऊन टाका जेणेकरून वरचं घरही शांत राहील. ओके, नाव कम टू द पॉइंट. सेम ॲज वरच्या घरामध्ये डेसिमल निघून जाताना काय होणार, वरती येणार 40 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येणार तुमचं, फक्त 4 येणार. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे, डिव्हिजन करायची आधी. ओके, हे जे आपल्याला दिसतंय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्मॅट मध्ये, ते आपल्याला आधी काढून टाकायचंय. आता ते कसं निघणार, वरती न्यूमरेटर मध्ये 60 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे, अंशाला 60 आहे, छेदाला 6 आहे. 6 नी भागायचं कोणाला, 60 ला. म्हणजे 6 1 6, 6 60, 6 1 6, 6 10 60. नाव सेम ॲज याचंही काय आन्सर येतंय, 4 1 4, 4 10 40, 4 1 4, 4 10 40. ओके, सो आता एडिशन तुमची येणार 10 + 10 इट विल बी 20. Here is your answer. 0.6 divided by 0.06 plus 0.4 divided by 0.04 चं आन्सर काय आलं आपलं, 20. ओके, थँक यू.